नागरिकांनो एक चेतावणी आहे। आजची गोष्ट कमजोर मनाच्या लोकांनी ऐकूच नये, कारण जे घडले ते इतकं भयानक आहे की थरकाप उडेल। मध्यरात्रीचा काळोख, निर्जन महामार्ग आणि अचानक समोर आले 10 ते 15 नग्न तरुण, हातात तलवारी आणि डोळ्यात वेडेपणाचं भयावह तेज। हो, ही घटना आहे जळगावच्या गाडेगाव परिसरातील सुप्रीम कंपनी जवळची। एक शांत ठिकाण, पण त्या रात्री तिथे काय झालं हे ऐकून शरीर शहारून जाईल। त्या रात्री काही गाड्या जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जात होत्या। लोक घरी परतत होते, काही ट्रक चालक रात्रीची ड्युटी करत होते आणि अचानक समोर रस्त्याच्या मध्यभागी काही विचित्र सावल्या दिसल्या। पहिल्यांदा वाटलं एखादा अपघात झालाय की काय, पण जवळ गेल्यावर चालक थिजून गेला, कारण त्या सावल्या मनुष्याच्याच नव्हत्या, त्या भयाच्या सावल्या होत्या। 15 ते 20 अर्धनग्न तरुण रस्त्यावर धावत येत होते, हातात तलवारी, काहींकडे दगड, काहींकडे अंडी, आणि त्यांनी थेट रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांवर हल्ला केला। काच फुटू लागल्या, गाड्यांचे हॉर्न ओरडू लागले, लोक गाड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, कोणी मागे वळून गाडी फिरवू पाहत होतं, पण त्या काळोखात काहीच दिसत नव्हतं। त्या काही मिनिटात रस्त्यावर गोंधळ उडाला होता। लोक म्हणतात त्या तरुणांचे कपडे नव्हते, फक्त शरीरावर पांढरट रंगाचा लेप होता। काहींनी म्हटलं ते नशेत होते, तर काहींनी स्पष्ट सांगितलं ते जणू भूतासारखे वागत होते। एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं, आम्ही गाडीत होतो, अचानक कोणीतरी अंडी फेकली, मग दगड, काच फुटली आणि आमच्या पुढे काही लोक ओरडत पळत होते। ती म्हणाली, त्या क्षणी आम्हाला वाटलं आम्ही वाचणार नाही। या घटनेनंतर काही मिनिटांनी जवळच्या गावातही आरडाओरड झाली। लोकांनी दरवाजे बंद केले, दिवे विझवले आणि एकच कुजबूज सुरू झाली, काय चाललंय रस्त्यावर। कोणी म्हणाले डाकू आहेत, कोणी म्हणाले काहीतरी धार्मिक विधी चालू आहे, तर काहींनी तर भूताचे टोळके फिरते आहे असं सांगितलं। पण जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली तेव्हाच या घटनेचा खरा चेहरा समोर आला। काही नागरिकांनी फोन करून सांगितलं, रस्त्यावर अर्धनग्न तरुण आहेत, तलवारी आहेत, दगडफेक करतायत। पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत तो तरुण गायब झाले होते। होय, गायब, जणू काही झालेच नव्हते। फक्त फुटलेल्या गाड्या, तुटलेले काचांचे तुकडे आणि घाबरलेले प्रवासी उरले होते। आता प्रश्न असा आहे, तरुण कोण होते, कुठून आले आणि सर्वात महत्त्वाचं का केलं त्यांनी हे। स्थानिक लोक सांगतात, सुप्रीम कंपनीच्या मागे काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या। काही तरुण रात्री येत जात होते, कदाचित नशा, कदाचित हिंसक खेळ किंवा काही गूढ कारण, कोणीच ठाम सांगू शकलेलं नाही। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे। लोक आता रात्री रस्त्यावर जाण्यास घाबरत आहेत। वाहन चालक पोलिसांना वारंवार कॉल करत आहेत आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। गावातील सीसीटीव्ही फुटेज घेतले जात आहेत, साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत, पण अजूनही त्या तरुणांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। ते पुन्हा येतील का, की ते फक्त एका रात्रीचं भय होतं। नागरिकांनो, ही घटना केवळ एक बातमी नाही, तर एक इशारा आहे। महामार्गावर रात्री प्रवास करताना सावधान राहा, कारण पुढे काय उभं आहे हे कोणालाही माहीत नाही। कदाचित ती एक चूक असेल किंवा एखाद्या नव्या भयकथेची सुरुवात।